आणि तुम्हाला पण बघायला भेटेल गाईज किती दिवस चॅलेंज आमचा चालतं. हा 1 महिना तर पुरा 100% मी देणार नाही. आणि चहा वगैरे मलाही फलाई सगळा बंद. त्याला आता घेता आता त्याच्या पण जोर परांड्या खूप असतं त्याच्या. जर नाही केलं तर डन का? डन एकदम. चला डन झालेला आहे. बॉडी बघा ऋतिक रोशन सारखा झाली याचा वाईस. लाईक सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. मी प्रणय पाटील तुमचा सर्वांचा स्वागत करत आहे प्रणय पाटील ब्लॉग्समध्ये. तर काय ही पाय डोकी रांधायला घेतल्यान आणि इकरावरी घाण काढली त्यांची. अंडी बिंडी खाल्यान मी इकडं काय आहे कोलबी आहे. कोलबी वाटत बघताय कधी शिजताय आणि कधी खाताय. अंडी खाल्यान मी 6 अंडी खाल्यान. चहा मस्त खाली बिली घ्यावं. खाली घेतली आहे आणि चहा आणि घेऊया पिऊन. बाबा बघा कशी रांधायला घेतल्यान. पाय डोकी जाम पट्टन का ग तुला? पट्टन खायला बरी वाटतं. चला आपण आता घेऊया चहा वगैरे पिऊन. आणि मामी इकडे एकदम अशी काटकसर करून पाणी वापरते आणि उलट्या फुलट्या सगळ्या साफ करते. तर तुम्ही बघू शकता इकडे गलासा वगैरे. जेवण झाला मामी सकाळूच. कुकर विकर घसायला घेतले. मामी एक कारवा बोल ना गाण्याचा. अगं अगं बनशी बनशी न बोलतं ठाण्याच्या कोर्टान तिला अर्धा हिस्सा पाहिजे. तिने ठाण्याच्या कोर्टान केस केली. मोठं मोठं वकील हल्ल्यान कंशी कंशी नाही बघ. कोमलला सांगायला लागेल. कोमल या बाबू माग चल तू बरोबर. तिने माग पाणी वाया का घालतो मामी? काल नाही माहिती ना कशी आदावत होती. अरे कालपासून पाणी नाही आम्हाला. या काय आता नल बघ कसं वाद चालले. वाद बसवलेला इथं पाईप येतो. आता डायरेक्ट मोटर बंद करायला लागेल. डायरेक्ट मोटर. जास्त पाणी भेटला ना का मग असा होतं. आणि नाही भेटला ना का मग आम्ही काय सांगू तुला. काल पाणी नव्हता मला माहिती का काय झालं. काय सांगू तुला मी सांगू किती. मिक्सर घसते. तर गाईच्या बघा पाव निघतं ना. आता आम्हाला गाई दिसल्यानंतर गाईनं जा घोडा काय घोडा काय हो बैल. ही गाय आहे ना. आता बघू त्यांना या घालता. जा गाडी घेऊन ये बघू. चाकू काय ना सगळ्यांना पाव घालता. ठेव ना तिथं. चला आता एक एक कुठं टाकू. सगळ्यांना दिलं टाकून. याला याने तर पहिलेच खाला. एक कचकन खाला ना पटकन आले. सगळा खाला का तो? त्याने तिथं टाकले. याने तर काही खाला बी नाही. जा गांडी घेऊन ये तिथल्या. तो खाला तो त्याने खाला तो. चला गाईला मस्त खायला घातला. चला आता काय कागदा बिगदा खात होतो. या भाजी बिजी घेऊन आल्या. तर चला आता खायला वगैरे घातले. भाकर बिकर नाही तर घराची इथं असे तर भाकर चपात्या काहीतरी घातला असता. आता पाव भेटला आम्हाला इमर्जन्सी. मग पाव घेतलं तिथल्या ना. आता खायला टाकल्यानं. तर चला आता घरी घर पण जवळच आहे. तर गाईज आता जस्ट वर्कआउट आमचा खापले. आणि वर्कआउटमध्ये आमचं असं डिस्कशन झालं का आता 30 डेजचा आम्ही चॅलेंज ठेवणार आहोत. तर नो फास्ट फूड आणि नो शुगर, ओनली बॉईल फूड. या सगळं आम्हाला खायचं आहे आता ना. जरा बॉडी वगैरे बनवायची आहे. तर बघू. आणि दुसरी गोष्ट मील करताना पहिले लाईव्ह स्नॅप पाठवायचा ना. कोणी चिटिंग करायची नाही. आणि बघूया यो आमचा चॅलेंज आहे 30 डेज. म्हणजे उद्यापासून स्टार्ट होईल. 16 ते डायरेक्ट पुढच्या 16पर्यंत. 16 एप्रिल. हां तर आम्हाला आता बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायची आहे. बघा कालनं जिम जॉईन केले. जरा बॉडी पण जरा चांगली दिसतं झालेलं आहे. थोडाफार फरक पडलेला आहे. झोड घेतलेली आहे. काल नाही तुम्हाला सांगलं असेल जाम बॅक दुखत होती. नुसती कचकी झोड घेतली ती.
आणि आता आणि मेन बात मला एक शूट पण आला असा लफडा झाला काय ॲप्सच नाही गेलं जरा ॲप्स त्याच्यामुळे शूट पण कॅन्सल झाला आणि त्याच्यामुळं आम्ही आता जरा सिरियस घेतलेला आहे कारण की कसा जोपर्यंत कुठली गोष्ट ठरवत नाही तोपर्यंत होत नाही कसं कॉम्पिटिशन वगैरे आल्या तर तेव्हा कसं जरा माइंडफुल वगैरे सेट असतं आता कसं जाऊन दे काही काम नाही काज नाही कशाला उगाच बॉडी बनवणं असं होतं तर आता त्याच्यामुळं आम्ही 30 डेचा चॅलेंज उद्यापासून स्टार्ट करणार आहोत काय बोलतो तू तयार आहेस का मी तयार एकदम ते फोटो बिटो पाठवायचा नाही तर तू जाताना चायनीज घेऊन जातं आपल्या हॉटेलवाल्या चिल्ल्या का तो काय जो चायनीज चिल्ल्या इथल्या वर्कआउट करून जातं वर्कआउट करून जातं ना चायनीज ना चिल्ल्या ना स्नॅप टाकतं पिक्चर बघताना काय बोलाल ना रसगुल्ला खातं आता सिरियस आहे आज उद्यापासून म्हणजे आजपासून झाली नाही 16 एप्रिलला माझी पण बॉडी आहे जाम कमी झाली जाम खतरनाक कमी झालेली आहे मसल लॉस झालेला आहे बॉडी कमी नाही झालेली तर होईल एक आता आज दुसरा दिवस आहे अजून 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 100% फरक दिसणार आहे बघा एक दिवसात झालेला आहे थोडाफार ना विषय असा आहे तर मला पण याची सवय लागली ना यो नाही आला तर मी कॅन्सल होता मी नाही गेलो तर यो पण कॅन्सल होतं ना आता दोघाही ठरवले म्हणजे एवढी भयानक सनक लागली डोक्यान बॉडी बघून तर म्हणून बोललो चला आता काहीतरी चॅलेंज करायचा बॉईल फूड आणि तुम्हाला पण बघायला भेटेल काहीच किती दिवस चॅलेंज आमचा चालतं हां 1 महिना तर पुरा 100% मी देणार नाही आणि चहा वगैरे मलाही फराई सगळा बंद मी पण 30 एप्रिलपर्यंत 100% नंतर पण देईन बघूया चला 30 एप्रिलला बड्डे पण आहे भाईचा आपल्या बघूया तोपर्यंत त्याला बॉडी बनवायची आहे त्याला आता घेता आता त्याच्या पण जोर परांड्या खूप असतं त्याच्या जर नाही केलं तर मी पण करणार आहे आता बघूया आता उद्यापासून तुम्हाला 30 डे चॅलेंज बघायला भेटणार आहे आणि लाईव्ह फोटो विटो सगळे आम्ही आता स्नॅपचॅटला टाकणार आहे आणि तुम्ही पण काहीच इंस्टाग्रामला पण ॲड करा आपल्याला प्रणय पाटील 8888 आपला इंस्टाग्राम आय डी आहे बिंदास तिकडे जाऊन बघू शकता तुम्ही आणि नसेल तर स्नॅपचॅटचा पण आय डी आहे प्रणय पाटील 1334 तर चला आता डन का डन एकदम चला डन झालेलं आहे बॉडी बघा ऋतिक रोशन सारखा झाली याचा वाईस जाम चला आता कामाचा वास येतो हात उचल कधी तर चला काही आता झालेलं आहे आपला एक्सरसाइज वगैरे डन झालेलं आहे ना आता निघूया घरी तर आता घरी जाऊन पण आपल्याला हॉटेलवर जायचं आहे मला दाखवत होतो मला पण चला काय आता आलेलं आहे हॉटेलवर आणि मस्त जेवण करून घेऊ ऑर्डर सांगितली आहे चिकन मसाला आहे अंडा भुर्जी आहे खाऊन घेऊया आता घेतो गप्पा खाऊन काय जेवायला घेतले भाजी काय घेतले कसला कसला रस्सा लपेटाचा रस्सा लपेटा कसला आहे चिकनचा आहे का चिकन आहे का हो दिसला कनेक्शन बरेच का सगळे आहेत बरेच लाईक बना दूंगा आज काय केलं तुम्ही शाळेत आज शाळेत काय केलं तुम्ही गोठे कोणी आणून दिले तुला गोटे कोणी आणून दिले सांग गोटे कोणी आणून दिले स्कूलमध्ये सांग व्हिडिओ मध्ये बघून सांग बॅग मध्ये घेऊन गेला तू माको म्हणा इकडं शांती कोण आहे बाबू शांती मॅडम पर्यंत व्हिडिओ पोचवायला लागेल ना टीचरला असंच बोलतो शांती का डायरेक्ट ए शांती एक नाच करून दाखवतं का
करतो? कुठला डान्स करतो तू? स्कूल मध्ये अभ्यास करायला जातं, खेळायला जातं? अभ्यास करायला काय करतो? इकडे ठेव ना, मागच्या खिशात ठेव ना. इकडे आहे बघ, यो इकडे आहे. हॅलो बोल ना. हॅलो काय करते? जेवला का? मग काय करत होता? गोटे खेळत होता का? गोट्या खेळत होता. कोण जिंकला? कोण फोनवर कोणच्याशी बोलतोस? कोणाशी? मॅडमशी का तुमच्या? मॅडमचं नाव काय? तू मॅडमचं नाव सांग. पंढरी शेठ फडके. पंढरी शेठ फडकेला बोलत तू? पंढरी शेठ फडके. मी काय बोलता रियांश, तू शर्ती बघायला जाते का? बैलगाडा शर्यत आवडतो तुला? बघायला नाही गेला त्या दिवशी? इटाड्याला सगळ्यात मोठ्या शर्ती होत्या ना. गेला नाही तू बघायला? मला बोलला असता. असली जादू. चला काय, तुम्ही बघितलं असेल आज आमचा चॅनल बोलतो चॅलेंज लावलेला आहे मी आणि माझ्या भावानी. आता मी डाएट स्टार्ट केलेली आहे, मग ती तुम्हाला आता मी दाखवतो. बघू शकता. या फरस बी आपले भाषण फरस बी यो आहे बॉईल चिकन. नो नमक न साखर तो कोणी टाकणारच नाही. नमक नाही बाबा. या राईस घेतले कोड्डाचं. आता लय दिवसांच्या या बिया फरस बिया अजून मला शेंगा खायला लागतील. लय दिवसांच्या खायला घेतले डाईट अशी, म्हणजे लय दिवसांच्या म्हणजे लास्ट कॉम्पिटिशन खेळलो होतो तेव्हा चालू होता हे सगळं. आता तुम्हाला सांगता माझं चावून दात दुखतील चिकन चावून. 1 तास लागेल खायला वाटतं. तरी सुरुवात करू आपण. 2-3 दिवस लागतील. जरा पण